नमस्कार. हा व्हिडिओ मी माझी आई संजया नितनवरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त बनवत आहे. त्यांच्या काही आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न. तुझ्या सेवेची सुरुवात झाली ती 16 जुलै 1987 मध्ये. ज्या शाळेत तुझे शिक्षण पूर्ण झाले त्याच शाळेत तुला सेवा करण्याची संधी मिळाली. त्या भिंतींनी तुझ्या आयुष्यातील सगळेच महत्त्वाचे क्षण पाहिले असतील असे म्हणता येईल. म्हणूनच की काय, देवदैठणच्या शाळेवर जरा जास्तच प्रेम होते तुझे. त्या शाळेतच सर्वाधिक सेवाही पूर्ण केलीस तू. त्या शाळेतले काही विद्यार्थ्यांचे मनोगत तुझ्यासाठी. मी आज एका अशा व्यक्तीविषयी बोलणार आहे जिच्यामुळे माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत खूप मोठा बदल घडलेला आहे. ती व्यक्ती म्हणजे माझी बहीण आणि माझी शिक्षिका सौ संजया नितनवरे. मी इयत्ता 6वीला असताना ती मला शिक्षिका म्हणून सर्वप्रथम शाळेमध्ये आली. त्या अगोदर मी अभ्यासाकडे कधीही सिरियसली बघितले नव्हते. खेळणे, उड्या मारणे, घरी काम न करणे अशा गोष्टीमुळे मी सतत एक खोडकर किंवा एक अल्लड मुलगी म्हणून एक माझा परिचय होता. पण जेव्हा ती शाळेमध्ये आली तेव्हा ती एक कडक शिक्षिका असल्यामुळे मी तिला खूप घाबरत असे आणि त्यामुळे माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये बदल होत गेला आणि हळूहळू मी माझ्या जीवनाकडे सिरियसली पाहायला लागले. आपण हे जीवनात काहीतरी घडावं असं मला तिच्याकडे पाहून वाटायला लागलं. त्यानंतर माझ्या 6वी ते 10वीच्या सर्व शिक्षणात, D.Edच्या सर्व शिक्षणाच्या प्रवासात तिने महत्त्वपूर्ण सहकार्य केले. आज मी शिक्षिका होऊ शकले हे केवळ माझ्या दोन्ही बहिणींचे मला मिळालेले मार्गदर्शन आहे. आज जेव्हा माझी बहीण रिटायर होते तेव्हा मला तिला सांगावंसं वाटतं की तुझं इथून पुढचं आयुष्य खूप आनंदात, भरभराटीत, सुखासमाधानात जग आणि तुला जगातली सगळी सुख तुझ्या पायाशी लोळण घालू देत अशी मनापासूनची इच्छा मी या युनिव्हर्सकडे व्यक्त करत आहे. त्याचप्रमाणे प्रियताई, दाजींचं तुझ्या जीवनात असलेलं कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक व वैयक्तिक जीवनातील स्थान कधीही विसरता येणार नाही. तुमच्या दोघांची आदर्श जोडी आम्हाला सतत प्रेरणा देत असते आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं की तुझ्यामुळंच आलं मला जगण्याचं भान. तू माझ्यासाठी जीवाचं केलंस रान. निवृत्तीच्या वयातही ताई चेहरा तुझा खुललेला, सुंदर सुंदर विचारांनी मार्ग तुझा फुललेला. सेवानिवृत्तीचा क्षण येतो, अगणित आठवणींची कुपी देऊन जातो. या पुढच्या प्रवासासाठी तुला माझ्याकडनं अगणित अगणित शुभेच्छा. असे म्हणतात की लग्न झाल्यानंतर स्त्रियांचे आयुष्य बदलते, तसे तुझेही आयुष्य बदलले. त्या सर्व जबाबदाऱ्यातून तू तुझ्या कामाशीही प्रामाणिक राहिलीस. याचाच पुरावा आहेत हे काही विद्यार्थी. आदरणीय वहिनींना सेवानिवृत्तीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आज दिनांक 1 जून रोजी आपण आपल्या प्रदीर्घ आणि यशस्वी शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहात. हा क्षण आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या आनंदायी प्रसंगी मी धाकटाधीर विद्यार्थी आणि कुटुंबातील एक सदस्य म्हणून मला माझ्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतात. वहिनी, आपण आयुष्यभर शिक्षिका म्हणून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला. आपल्या या प्रेमळ स्वभावाने, शिस्तप्रिय वृत्तीने आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आत्मीयतेने अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवले. त्यामध्ये मी एक आहेच. आपण दिलेले ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शन हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. माझ्यासाठी आपण केवळ वहिनी नव्हत्या, तर एक मार्गदर्शन आणि प्रेरणास्थान होत्या. मी शाळेत शिक्षण घेत असताना आपण माझ्या अभ्यासाकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले. माझ्या प्रगतीसाठी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. अभ्यासाची सवय लावली
आणि आत्मविश्वास खूप वाढवला. आपल्या त्या मोलाच्या सहकार्यामुळेच आज मी जे काही आहे माझ्या आयुष्यात साध्य करू शकलो. त्या यशामागे आपल्या प्रोत्साहनाचा आणि मार्गदर्शनाचा खूप मोठा वाटा आहे, याची मला सदैव जाणीव राहील. शिक्षकाबरोबरच आपण एक आदर्श कुटुंब प्रमुख म्हणूनही आपल्या सर्व जबाबदाऱ्या अत्यंत समर्पणे पार पाडल्या. घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणं, कुटुंब एकत्र ठेवणं, सुखदुःखात खंबीर उभे राहणे आणि सर्वांना प्रेमाने सांभाळणे हे कार्य आपण अतिशय उत्तम आणि जबाबदारीतेने केले आहे. नोकरी, घर आणि सामाजिक जबाबदाऱ्या यांचा सुंदर समतोल कसा करावा हे तुमच्याकडून शिकावे, परंतु आपण ते अत्यंत सहजरित्या साध्य केले. आज आपल्या सेवेचा हा प्रवास पूर्ण होत असला तरी आपल्या कार्याचा ठसा असंख्य विद्यार्थ्यांच्या आणि कुटुंबाच्या मनात कायमस्वरूपी राहील. आपल्या कर्तृत्वाचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. आपल्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, आनंद, समाधान, दीर्घायुष्य भरभराटे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सेवानिवृत्त निमित्त हार्दिक अभिनंदन व मंगल शुभेच्छा. मी अर्चना आवटे. मी प्रभू विद्याधाम प्रशाला वाडीगव्हाण 1997 बॅचची माजी विद्यार्थी आहे. मला शिकवणाऱ्या वर्ग शिक्षिका मस्के मॅडम या शिक्षण सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. तर आपल्या सर्वांसाठी आजचा दिवस अत्यंत भावनिक आहे. शिक्षणाच्या बाबतीत मॅडम नेहमी शिस्तप्रिय पण तेवढ्याच प्रेमळ स्वभावाची. आज जरी शिक्षण सेवेतून त्या सेवानिवृत्त होत असल्या तरी त्यांचे शिक्षणाचे धडे आणि त्यांचे आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहतील. अशा या यंग वुमेन संतृप्ती मॅडम यांचे निरोगी आयुष्य, आनंदी आणि दीर्घायुष्यासाठी मी शुभेच्छा देते. थँक्यू. मी संतोष यादव, माझे विद्यार्थी, विद्याधाम प्रशाला वाडेगव्हाण. मला शिकवणाऱ्या माझ्या वर्ग शिक्षिका म्हणजे 6वी आणि 7वीमध्ये ज्यांनी वर्ग शिक्षिका म्हणून काम सेवेमध्ये असताना केलं, त्या माझ्या वर्ग शिक्षिका सौ म्हस्के मॅडम ह्या आज त्यांच्या सेवेतनं सेवानिवृत्त होत आहे. मॅडम ह्या शालेय जीवनामध्ये अतिशय कडक स्वभावाच्या आणि शिस्तप्रिय अशा मॅडम, पण तेवढ्याच शिकवण्यामध्ये आणि विद्यार्थ्याबरोबर वागण्यामध्ये मृदू स्वभावाच्या. खऱ्या अर्थानं मॅडमने त्या काळामध्ये आम्हाला ज्या शिस्तीचे धडे त्यावेळेस लावले ते आजच्या व्यावसायिक जीवनामध्ये, नोकरीच्या जीवनामध्ये आम्हाला खरोखर त्या गुणांचा खूप मोठा उपयोग आजच्या या ठिकाणी होतोय. मॅडमने शालेय जीवनामध्ये काम करत असताना खरोखर आपल्या एक पेशाला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे. मॅडमच्या ह्या सेवानिवृत्तीच्या जीवनामध्ये पुढे जात असताना त्यांचं सेवानिवृत्तीचं जीवन अतिशय आरोग्यदायी आणि यशस्वी जावं, त्यांनी त्यांच्या हातून ज्या शिक्षणाचा कैक पिढ्या घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं मॅडमने चांगल्या रीतीने केलेलं आहे. इथून पुढे त्यांच्या हातून चांगलं काम घडत राहावं अशी पांडुरंगचरणी प्रार्थना करतो आणि मॅडमला पुनश्च एकदा ह्या पुढील सेवानिवृत्त आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी ज्योती रामदास शेळके, माजी विद्यार्थी, विद्याधाम प्रशाला वाडेगव्हाण. मला शिकवणाऱ्या माझ्या वर्ग शिक्षिका 7वी पर्यंत ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्या म्हणजे सौ म्हस्के मॅडम. अतिशय गोड स्वभावाच्या पण कडक शिस्तीच्या होत्या. प्रत्येक मुलीकडे त्यांचं बारकाईने लक्ष होतं. त्या केसांच्या 2 वेण्यांना लाल रिबीन आहे की नाही ते त्यांचं रोज चेक करण्याचं काम होतं. त्यांच्या ह्या शिस्तीचा आम्हाला आमच्या भावी जीवनात खूप उपयोग झाला. आज ते त्यांच्या शिक्षण सेवेमधून निवृत्त होत आहे. त्यांनी आम्हाला जे घडवलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या नंतरच्या वाटचाली शुभेच्छा. तुम्हाला चांगलं आरोग्य, सुख, समाधान मिळो ही पांडुरंगाचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. सेवानिवृत्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा. संजीवन या नावाप्रमाणेच
संपूर्ण परिवाराला जीवनमूल्य, संस्कार आणि आधार देणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या आदरणीय वहिनी. आमचे मोठे बंधू पंजाब बॉर्डर BSFमध्ये देशसेवा करत असताना घरातील संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी वहिनींनी समर्थपणे सांभाळली. सर्वांना प्रेमाने जपणे हे कार्य त्यांनी अत्यंत समर्पणाने केले. शिक्षण क्षेत्रातही अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवले, त्यांना योग्य दिशा दिली आणि आदर्श शिक्षक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या या सुवर्णक्षणी नितनवरे परिवाराच्या वतीनं आम्ही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देत आहोत. आपले पुढील आयुष्य निरोगी, आनंदी, सुख समृद्ध आणि मंगलमय जावो. वहिनींना सेवानिवृत्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा. नितनवरे परिवार. कुटुंब घडवणाऱ्या, विद्यार्थी घडवणाऱ्या आणि संस्कार जपणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा. मी सतीश नितनवरे आज म्हस्के मॅडमबद्दल माझे मनोगत व्यक्त करतो. इयत्ता 8वीमध्ये मला हिंदी विषय शिकवायला मॅडम होत्या. त्यांची शिकवण्याची पद्धत सुरेख होती, त्यामुळे आम्ही सर्वजण हिंदी तरबेज होतो. वेळोवेळी आमचे चुका दाखवून आम्हाला आकार प्राप्त करून दिला. तसेच वहिनी म्हणून माझ्या जीवनात त्यांची भूमिका फार मोलाची आहे. आज मी जो आहे तो त्यांच्यामुळेच आहे. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो, कारण एकच स्त्री माझ्या जीवनात गुरु आणि आईची भूमिका साकारते. त्यामुळं मी जीवनाच्या प्रवासात यशस्वी झालो. अशा या गुरुला मी मनापासून वंदन करतो. म्हस्के मॅडमची धाकटी नणंद. वहिनींबद्दल बोलणं म्हणजे शब्द अपुरे पडतील. वहिनींना आपल्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज आपण आपल्या सेवा कार्यातील एक महत्त्वाचा आणि अभिमानास्पद टप्पा पूर्ण करत आहात. हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. भाऊ सैन्याच्या कर्तव्यावर असताना आपण अत्यंत जबाबदारीने शाळेचे काम सांभाळले. तसेच कुटुंबाकडेही तितक्याच प्रेमाने आणि जिव्हाळ्याने लक्ष दिले. अनेक आव्हाने, जबाबदाऱ्या आणि संघर्षांना सामोरे जात आपण हा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. आपल्या कर्तव्यनिष्ठ जिद्द आणि समर्पणामुळे आजचा हा गौरवशाली क्षण आपल्याला अनुभवता येत आहे. आपल्या या कार्याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. आपल्या पुढील आयुष्यात उत्तम आणि आरोग्य, आनंद, समाधान आणि यश लाभो हीच इच्छा. सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त हार्दिक अभिनंदन व मंगलमय शुभेच्छा. जय भीम. नमस्कार. आम्ही 9 वर्षापासून गेले 9 वर्ष झालं संजीवन निवासमध्ये राहायला आलो आणि बघता बघता आता 10वं वर्ष आहे. आम्ही कधी मोरबाळ्यांचे नितनवरे आणि मस्के झालो कळालंच नाही. काका, काकू, आत्या, मामा आम्हाला एकदम म्हणजे असं घरच्यासारखे मिळाले. घरच्यांच्या पेक्षा चांगलं त्यांनी आमच्यासोबत राहिले, आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. आणि आज जर बघितलं तर गलीमध्ये कुणालाच माहिती नाही की आम्ही भाड्यानं राहतो का आम्ही त्यांचा मुलगा आहे. सगळ्यांना वाटतं की आम्ही त्यांचाच एक परिवार आहे, त्यांचीच मुलं आहोत. आणि जवळजवळ आता दियाचा 10वा वाढदिवस या घरामध्ये साजरा झाला. आणि काका, काकू यांचं इतकं प्रेम मिळालं की आम्हाला आमच्या आई वडिलांची अशी कधीच जाणीव भासली नाही, उणीव भासली नाही. आता दिया बोले. आजी आजोबांनी मला पहिल्यांदा गार्डन मध्ये नेलं. त्यांनी माझे सगळे लाड पुरवले. मला असं वाटायचं मी बाहेरचं खाईन, पण मला आई बाबा खाऊ देत नव्हते. ते मला आजी आजोबांनी खायला घातलं, म्हणून मला आजी खूप आवडतात आणि आजोबा पण. आणि धन्यवाद, तुम्ही आम्हाला आई वडिलांच्या सारखं मिळालात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.
आजींनी मला शाळेतील वक्तृत्व स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, भाषणं असल्या कामांमध्ये आजींनी माझ्याकडून खूप सारी तयारी करून घेतली, मदत केली मला पाठांतर करण्यामध्ये. मला आईपेक्षा आजींनीच लई मदत केली अभ्यासात, त्याच्यात. परत काही आडलं नडलं त्या आईला नाही आलं की मी आजींकडे जायचे. मग मी आई बाबांपेक्षा आजींकडं आजोबांकडं खूप वेळ घालवला, मजा मस्ती केली. मी एकदा जिन्यावरून पडलेले, त्यावेळेला आजींना वाटलं मला खूप लागलं, मग त्यांना चक्करच आली, त्यांना कसं तरीच झालं. आजी माझ्यावरती खूप प्रेम करतात. मला असं वाटायचं आजी म्हणजे माझी दुसरी संस्काराची शाळाच आहे. थँक्यू आजी, लव यू आजी. विद्यार्थीच नव्हे तर सहशिक्षकांसोबतही तुझे संबंध फार जिव्हाळ्याचे होते. सहलीला तर सगळेच जातात, पण तुम्ही तर चक्क होम मिनिस्टरमध्ये गेलात आणि तिथेही तू जिंकलीसच. या सर्व आठवणी घेऊन तू नवीन प्रवासाला सुरुवात करत आहेस. आता तू तुझ्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करू शकतेस. तुझ्या आयुष्यातल्या नवीन टप्प्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम.